नाहीतर याचे परिणाम चांगले नाही होणार. किल्ल्यात देतोस की नाही ते सांग लवकर. थांबा, कशाला मारता मामाजीला? जरा काहीतरी मनात विचार करा. मायबाप तेव्हा प्रमाणे असते ना, त्याला मारायला असते, विचार करावा लागते. आलेच दिवसाने मला टापू हलवायला. हा मॅटर दोघा बाप लेगाचा आहे. तू कशाला आलीस बीच मध्ये? समजते का दोघांच्या बाप लेगाचे? काय ग? अरे किशोर, कशाला मारतोस त्या बिचारीला? अरे काय केलं त्या बिचारीनं? अहो अहो देऊन टाका ह्या सर्व किल्ल्याला. सांग म्हाताऱ्या थेरड्या देतोस की नाही चाव्या? नाहीतर याचा वाईट परिणाम होईल. नाहीतर तुझा गळा दाबून जास्त मारून टाकेल. घरामध्ये आपल्याला मार खाण्यापेक्षा काय करायचं ते करू दे याला. किशोर पोरा, अरे अरे या सर्व किल्ल्या तुझ्यावर सोपवतो रे. आणि किशोर पोरा, लक्षात ठेव बिंदी टोकी. अरे मी तुझ्याजवळ किल्ला देतो, पण किशोर अरे आपला रोजचा तुझा एवढा अन्न दे रे. म्हणजे झालं. अरे अरे काय तरी हे सर्व जिंदगी तुला सांभाळायची आहे. म्हाताऱ्या भोकण्या, जिंदगी मी सांभाळणार आहे. तू दोन्ही डोळ्याने आंधळा जिंदगी तू करणार आहेस का? भोकण्याने जमेल. काय ग एवढा त्यांचा पुढका असेल ना, जास्त माझ्या विरोधात जातेस काय?
तुम्ही किल्ल्या देऊन सर्व कारभार त्याचा सोपविला मामाजी. हे तुमचे बरोबर नाही मामाजी. पुढचा मार्ग बरोबर दिसत नाही मामाजी. वंदनापुरी वंदनापुरी अगं मुलगा आमच्याशी कसाही वागला तरी चालेल, पण तू तरी आमच्याकडे कानाडोळा करू नकोस ग पुरी. अगं अगं आता मुलगा तर तो चांगला गेला, पण हे तुझं सारी जिंदगी तुझ्यावर आहे पुरी. अगं तू या घरची लक्ष्मी आहेस पुरी, लक्ष्मी. पुरी तू आमचा सांभाळ कर आता.